डॉक्टर रवी गोडसे TV9 करता पेन्सिल्व्हेनियातून. मला एक बाई भेटली न्यूयॉर्कला, आणि ती म्हणाली, तू मूळचा कुठला रे? मी म्हटलं डोंबिवलीचा. ते बोलले, अरे रे, कसं गेलं रे तुझं आयुष्य एवढ्या छोट्या खेड्यात? म्हटलं मस्त गेलं की. तुम्ही कुठल्या ताई? तुम्ही न्यूयॉर्कच्या का? त्याला छे अरे मी निपाणीची. कोविड जर का मुंबई असेल तर निपाणी आहे. म्हणजे गाव महत्त्वाचं आहे, गोड आहे, पण छोटं आहे. ह्या निपाचं काही पॅन्डेमिक वगैरे होणार नाही. हा निपा व्हायरस आहे ना, तो तुम्हाला 3 मार्गाने पकडू शकतो. हा येतो वटवाघळांकडून. पहिला म्हणजे वटवाघळांकडून डिरेक्ट, म्हणजे त्यांचं मूत्र किंवा थुकी ते निरेमध्ये पडले, ती निरा असते ना, ती उकळवून प्यायची. चव गेली तरी चालेल. आणि आता मला एक सांगा, मुंबई पुणा सोडा, निपाणी पंढरपुरामध्ये सुद्धा आपल्याला झाडं दिसत नाहीत. वटच नाही राहिले तर वाघुळं कुठून येणार? अर्थात याच्यामुळे अजून एक प्रॉब्लेम येतो, तो आपण मग कधीतरी बघूया. दुसरा मार्ग आहे की हे वटवाघळं एखाद्याला खबऱ्या म्हणून वापरतात. म्हणजे काय करतात की मलेशियामध्ये त्याने डुकरं पकडली होती, ऑस्ट्रेलियामध्ये घोडे, असं काहीतरी ते माध्यम निवडतील. भारतामध्ये असं काही वाटत नाही आहे. पण जरी कोणी नॉनव्हेज खाणारी लोक असतील, पूर्ण शिजवलेलं मांस खा सध्या. तिसरी गोष्ट कशी पकडतो तुम्हाला निपा? ह्युमन टू ह्युमन. तुम्ही म्हणाला आता आली पॅन्डेमिकवाली महामारीवाली गोष्ट. नाही हो. काय होतं माहिती आहे का, एखाद्या माणसाला निपा झाला ना, तर तो एवढा निपा होतो त्याला ना, तो एवढा गंभीर आजारी पडतो की तो बिचारा एक तर मरून जातो किंवा तो हॉस्पिटलमध्ये जाऊन कोसळतो. कोविड वगैरे व्हायरसेसचं पॅन्डेमिक कसं होतं की तुम्हाला व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर लक्षणं यायच्या आत हा जो मधला कालावधी असतो, तिथे तुम्ही हिंडते फिरते असाल आणि इतर लोकांना दिलात, काय वसंतराव काय म्हणतात, सुभानराव आणा मुलाबाळांना, त्यांना पण देतो थोडा प्रसाद, तसा पसरवून तो पॅन्डेमिक होऊ शकतं. निपावाला पेशंट हॉस्पिटलमध्येच पडतो. पण तुम्ही म्हणाल असा असेल का एखादा की ज्याला निपा झालाय पण लक्षणच नाही आहे? असू शकेल ना, फार रेअरली असू शकेल. मग ज्या माणसाला निपा झालाय पण लक्षणं नाही आहे, तो पसरवू शकतो का? नाही हो, नाही पसरवू शकत. पण क्वचित पसरवू शकेल. म्हणजे मेडिसिनमध्ये काही शक्य आहे. तुम्ही म्हणाल मग झालं की, अरे काय झालं? शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. म्हणजे शूर मनुष्य 100 एक असतो, दाता म्हणजे देणारा एखादाच असतो लाखामध्ये. कोण आपला माहिती आहे तुम्हाला? तुमचा मित्र जो लाखामध्ये एक आहे. माझे सगळे मित्र तर 10मध्ये 20 आहेत. असा रेअर कोण देणार आहे? समजा आणि असा एक मनुष्य आहे की ज्याला निपा झाला आहे पण लक्षणं नाही आहेत आणि तरी तो पसरवू शकतोय. तो तुम्हाला भेटला तर तो तुम्हाला निपा कसा देऊ शकेल? 3 मार्गाने. एक म्हणजे थुकी, लघवी, किंवा आता लघवीचं बोलायचं असेल तर तुमचा किती जवळचा मित्र असेल तरी लघवीशी कुठे संबंध येतो? म्हणजे मी जास्ती खोलात जात नाही आहे, पण तुम्ही म्हणाल नाही नाही असं नाही हो, वेड्यासारखं नका बोलू. टॉयलेटमध्ये तो गेला आणि सगळी लघवी पडली आणि तुम्ही कमोडवर बसलात, तो निपा तुमच्या शरीरातून निघाला ना की त्याचा प्रभाव कमी होतो आणि तो पटकन मरून जातो. त्याला मनुष्याचं शरीर लागतं. त्याच्यामुळे सरफेसवरून हा पसरेल असा फारच कमी चान्स आहे. तसं काही होणार नाही. थुकीतून सुद्धा बाहेर पडला ना की त्याचा प्रभाव कमी होतो. तसं काही होणार नाही. पण तुम्ही म्हणाल तो असा भोकन, त्याला खोकला झाला असेल आणि सर्दी वगैरे, नाक गळत असेल, तुमच्या अगदी जवळ आला तर ड्रॉपलेटमध्ये होईल ना? होईल. पण माझा एक चिमुकला प्रश्न आहे, अरे तो शिंकत खोकत भुंकत असेल तर तो त्याला लक्षण नसलेला मनुष्य कसा म्हणताय तुम्ही? त्याला मग सिरियस निपा झाला आहे आणि सिरियस झालेला हॉस्पिटलमध्ये कोसळला आहे. हॉस्पिटलमध्ये जे पेशंट असतात ना, त्यांच्यामुळे त्यांचा धोका फक्त डॉक्टर्स आणि नर्सेसला आहे. आणि मग त्याची काय व्हॅक्सिन वगैरे आहे का? व्हॅक्सिन नाही आहे. आणि लाखो व्हायरसेस आहेत, त्यांच्या काय करोडो व्हॅक्सिन घ्यायच्या का? औषधं आहेत का? बरीच आहेत, पण चालत कुठलंच नाही. त्याच्यामुळे औषध पण नाही. मोनोक्लोनल अँटीबॉडी अमेरिका बनवू शकेल, पण अमेरिकेने बनवलं तर प्रत्येक डोसचा खर्च 3,80,000 येतो. भारताने डोकं चालवून जुगाड मारून मोनोक्लोनल अँटीबॉडी स्वस्तात कशा बनवायचा हे शोधून काढलं ना, ते जगातले सगळे देश आपल्यावर आता निर्बंध लावत आहेत ना, ते जसे तबक आणि आरत्या निरंजन घेऊन उभे राहतील आपल्या शास्त्रज्ञांना माळा घालायला की भारताने जगाला वाचवलं म्हणून. तसा काहीतरी आपण पराक्रम करून दाखवायला पाहिजे. आणि म्हणजे मग ह्या निपाचं करायचं काय? मग निपा झालाय समजणार कसं? कशाला समजायला पाहिजे? ज्याला निपा झालाय तो हॉस्पिटलमध्ये आहे, आणि ज्याला निपा होऊनही लक्षणं नाही आहे तो तुम्हाला नाही देऊ शकणार आहे. पण तुम्हाला माहिती हवी असेल तर निपा झाल्यानंतर खूप ताप येतो, स्नायू दुखतात, डोकं दुखायला लागतं, मेंदूला सूज येते. पण बाकीचे व्हायरल एन्सेफलायटिस आणि निपा याच्यामध्ये लक्षणांवरून फरक नाही करता येत. टेस्टिंग होऊ शकतं. ते 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे डायरेक्ट व्हायरल टेस्टिंग
RT-PCR वगैरे ते DSL-4 लेवलच्या लॅबमध्ये होतं. भारतामध्ये 4-5 असतील. आणि दुसरं अँटीबॉडी टेस्टिंग आहे ELISA, ते सुद्धा फार थोड्या लॅब्समध्ये होतं. त्याच्यामुळे बातम्या यायला लागल्या ना की फुरूस, मौजे बुद्रुक, फणसू, निपाणी वगैरे गावामध्ये 2-3 रुग्ण आढळले तर टेपा लावतात असं समजा. आता या गावांची नावं मी तुच्छतेने नाही घेते, ते आपल्या महाराष्ट्राचा अभिमानास्पद आणि गौरवास्पद हिस्सा आहेत. पण तिथे अजून नाही पोचलं आहे खेड्यापाड्यामध्ये मेडिसिन. त्या लोकांना धक्के खात बसने मुंबई पुण्याला यायला लागतं. तर या निपा वगैरे कुठल्या तरी वाऱ्यावरच्या बातम्या उडवण्यापेक्षा आपण या लोकांपर्यंत मेडिसिन घेऊन पोचलो तर त्याच्यामध्ये खरा अर्थ आहे. त्या निपाचं काय करायचं, आता निपाला गोड निरोप द्यायचा. डॉक्टर रवी गोडसे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.